सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याच्या खुनाचा तपास इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे कदम कुटुंबियांच्या मागणीला न्याय मिळाला आहे। दरम्यान खून प्रकरणात अटकेत असलेल्या नितेश वराळे, सूरज जाधव व तुषार भिसे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मयत संतोष याचा आर्थिक देवाणघेवाणीतून गत आठवड्यात खून झाला होता। या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। पोलीस तपासात सिद्धार्थ चिपरेकर उर्फ बाबा राहणार सांगली व शाहरुख शेख राहणार सांगलीवाडी यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पथक नेमण्यात आले असून संतोषचा खून नोकरी लावण्यासाठी घेतलेले पैशाच्या मागणीवरून नसून सुपारी देऊनच केला असल्याचा संशय पोलिसांना आला आहे। त्या दृष्टीने तपास सुरू असून फरार असलेले चिपरेकर व शेख पोलिसांना सापडल्यानंतरच याचा खुलासा होण्याची शक्यता आहे। मात्र कदम याची पत्नी प्रज्ञा व फिर्यादी प्रफुल्ल यांनी संतोषचा खून माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी गुंडांकडून केला असल्याची व खुनाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून करावा अशी लेखी मागणी केली होती। कदम कुटुंबाच्या मागणीची दखल घेत याचा तपास इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे।